दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। अहमदनगर येथे धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी। हा खटला जलद गती न्यायालयात चालवून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, तसेच त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी सकल राजपूत समाज नाशिकच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात मुख्यमंत्री सचिवालय तसेच नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले की मागील आठवड्यात शुक्रवारी अहमदनगर येथील धीरज परदेशी यांनी कपाळावर भगवा टिळा लावला होता। याच कारणावरून काही व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांची निर्गुण हत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेमुळे राज्यभरात संतापाची भावना निर्माण झाली असून या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून 3 महिन्यांच्या आत निकाल देण्यात यावा, दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी आणि धीरज परदेशी यांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी रामसिंग भाऊ बावरी, वीरेंद्र सिंग टिळे, मिलिंद राजपूत, बबलू परदेशी, प्रियंका अहिरराव, वाल्मिक राजपूत, जयदीप पवार, करणसिंग बावरी, विजय पवार, सोमनाथ भोंड, प्रकाश खिची, पूनम परदेशी, मिथुन परदेशी, सुनील परदेशी, मुन्ना भोंड, राजू शिकलकर, कृष्णा भोंड, लालसिंग गिरासे, संग्राम राठोड, प्रदीप गिरासे आदी शिष्टमंडळातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।